पे सिचुएशन लगा तो सगळं कळतं मला. मैं सब जानती हूँ बेटा, मैं सब जानती हूँ. पापडावाली पापडावाली बिना मेकअपची तरी लोक आणतील मेकअप करून बसली. एवढी भारी दिसत आहे. ए छोरी नाही तुला तर जायचं होतं ना खरे. जायचंय ना, का बरं? जायचंय. तुला सांगितलं ना आम्ही घेऊन येईल आज दिवेवातला आणि तू सोनाक्षीला आधी आणलं. जायचं तर जा. मी हं. का बरं? मी नाही येणार. हॅलो एव्हरीवन. तर गाईज ब्लॉग स्टार्ट करण्याआधी आज मी पुण्यात तुमच्याकरता एक प्रोडक्ट घेऊन आली आहे, जे की ॲज युज्युअल मी बी प्लनचे प्रोडक्ट्स तुम्हाला नेहमी दाखवत आलेली आहे. आणि हेअर केअर रिलेटेड तर नेहमी मी तुम्हाला सजेस्ट करतच आली आहे की कुठले प्रोडक्ट्स तुमच्या केसांकरता बेस्ट आहे. तर बी प्लनचे सगळे जे हेअर केअर प्रोडक्ट आहेत ते अप्रतिम आहे. तर ह्यावेळीही मी तुमच्याकरता एक वेगळा सिरीज घेऊन आली आहे. बी ब्लँडचा एक बी ब्लँडचा रेंज घेऊन आली होते. ह्यावेळी मी तुमच्याकरता बी ब्लँडचा सलॉन लाईक हेअर 7-in-1 रिपेअर अँड रिव्ह्यू कंडिशनर जे आहे, तर ह्यावेळीही मी तुमच्याकरता बी ब्लँडचे हे वाले प्रोडक्ट्स घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते शॅम्पू. तर असा शॅम्पू आपल्याला बी ब्लँडचा भेटतो जो की आहे बी ब्लँड सलॉन लाईक हेअर. तर हा जो शॅम्पू आहे 7-in-1 रिपेअर अँड रिवाइव्ह शॅम्पू आहे, जो आपल्या केसांना पुनर्जीवन देतो, रिपेअर करतो, आपल्या केसांना हील करतो अँड प्रोटेक्ट करतो. विसिरामाइड्स आणि आर्गन ऑइल आहे यामध्ये. आपल्या केसांचं 100% डॅमेज रिपेअर होतं. याच्यामध्ये शाईन टॉनिक ऍड केलं गेलेलं आहे. सन डॅमेज प्रोटेक्शन वालं आहे. म्हणजे जर का तुम्ही रोज उन्हात जात असाल, तुम्ही जॉब करत असाल, बाहेर तुम्ही फिरत असाल आणि तुमचे केस उन्हामुळे जर डॅमेज होत असतील, तर हा शॅम्पू तुमच्या केसांना रिकव्हर करायला हेल्प करणार आहे. तर असा काही शॅम्पू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे कंडिशनर. 7-in-1 रिपेअर अँड रिवाइव्ह कंडिशनर आहे. अगेन सेम रिपेअर करतं, हील करतं, प्रोटेक्ट करतं केसांना. आणि विथ सिरामाइड्स आणि आर्गन ऑइल आहे. अप टू 100% डॅमेज रिपेअर करतं केसांचं. शाईन टॉनिक ऍड केलं गेलेलं आहे. सन डॅमेज प्रोटेक्शन आहे. 250 ग्रॅमचं प्रॉडक्ट आहे. म्हणजे एकदा की घेतलं ना की लॉंग टाइम पर्यंत तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता. सो हे एक बेस्ट थिंग आहे. त्याच्यानंतर त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते तर मी तुम्हाला दाखवतेच अप्लाय करून की खूप बेस्ट आहे. म्हणजे अप्लाय करायलाही खूप इझी आहे. देन आपल्याला भेटतं सिरम बी ब्लँडचं. म्हणजे पूर्ण रेंज आपल्याला भेटतं. इव्हन हेअर मास्कही भेटतो. म्हणजे पूर्ण रेंजच आपल्याला केसांकरता भेटून जातं बी ब्लँडचं. हे आहे 7-in-1 रिपेअर अँड रिवाइव्ह ऑइल हेअर सिरम. म्हणजे फाईट्स डॅमेज अँड कंट्रोल्स फ्रीज. आपले जे फ्रीजी हेअर असतात, माझे इतके फ्रीजी हेअर आहेत ना की मला हेअर सिरमची खूप जास्त गरज पडते. सो हे माझ्याकरता खूप हेल्पफुल होणार आहे. आणि जर का तुमचेही माझ्यासारखे फ्रीजी हेअर असतील तर तुम्हाला नक्कीच याची हेल्प होईल. 100% डॅमेज रिपेअर आहे. शाईन टॉनिक ऍड केलेलं आहे. सन डॅमेज प्रोटेक्शन देतं. 70 ml प्रॉडक्ट आहे. म्हणजे क्वांटिटी ही बरीच आहे. आणि आपल्याला अप्लाय करतानाही 2-3 ड्रॉप्स घ्यायचे आणि ते आपल्या केसांवर अप्लाय करायचं. अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे एक प्रोडक्ट आपल्याला बी ब्लँडचं रिसीव्ह होतं. नेक्स्ट आहे अगेन बी ब्लँडचं 7-in-1 रिपेअर अँड रिवाइव्ह हेअर मास्क, जे आपल्या केसांना रिपेअर करतं, हील करतं आणि प्रोटेक्ट करतं. डॅमेज हेअर करता जेव्हा आपण नॉर्मली शॅम्पू यूज करतो तर त्याच्यातला जो pH लेवल असतो तो 5.5 असतो. बट यू कॅन सी क्लिअरली बी ब्लँडच्या शॅम्पूमध्ये जो pH लेवल आहे तो अराउंड 5 आहे.
त्याच्यानंतर आपण वीकली एकदा आपल्या केसांना हेअर मास्क अप्लाय करायचा आहे आणि आपण यूज करतो 7-in-1 रिपेअर अँड रिवाईव्ह हेअर मास्क, जो आपल्या केसांना प्रोटेक्ट करतो, डॅमेज होण्यापासून रिपेअर करतो आणि हील करतो केसांना आतून. सो बेस्ट असा हेअर मास्क आहे आणि तुम्ही बघता मी कसं अप्लाय करते आहे. वीकमधून तुम्ही एकदा दोनदा अप्लाय करू शकता, 15 डेजमधनं एकदा, वीकमधनं एकदा, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही हेअर मास्क अप्लाय करू शकता आणि तुम्हाला बेस्ट रिझल्ट बघायला भेटणार. जसं की माझे ड्राय हेअर आहेत आणि मला हे अप्लाय करायलाच लागतं आणि ह्याचमुळे मी माझ्या केसांना सॉफ्ट ठेवू शकते आणि रिझल्ट तर तुम्ही बघणारच आहात. सो मी अप्लाय कसं केलं आहे तेही तुम्ही बघताय. अशाच पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बी ब्लंट बद्दल जर का बोलायला गेलं तर बी ब्लंट हा प्रीमियम हेअर केअर स्टायलिंग ब्रँड आहे आणि दुसरं तर खूप जास्त अफोर्डेबल हेअर केअर ब्रँड आहे आणि तिसरं तर तुम्ही घरीच बसल्या तुमच्या केसांना सलॉन लाईक हेअर फील घेऊ शकता. म्हणजे हे रेंज जेव्हा आपण आपल्या केसांवर अप्लाय करतो आणि हे प्रोडक्ट्स अप्लाय करतो ना, बिलकुल आपल्याला असा फील येतो की आपण कुठेतरी सलॉन मध्ये जाऊन आलोय. आपल्याला जेव्हा स्पेशल हेअर हवे असतात, आपल्याला कुठे जायचं असतं, ओकेजनली काही प्रोग्राम असेल तर आपण केसांना काय करतो, सलॉन मध्ये जातो आणि परफेक्ट बनवून येतो, स्पा करतो आणि सगळंच करत असतो. बी ब्लंट जर का आपल्याकडे येत आहे तर आपल्याला सलॉन मध्ये जाण्याची गरजच नाही आहे. सलॉन सारखे केस आपल्याला घरीच भेटणार आहे ही श्युरिटी बी ब्लंट आपल्याला देते. हे प्रोडक्ट जर का तुम्हाला बाय करायचे असतील तर तुम्ही जर का बी ब्लंटच्या वेबसाईटवरनं प्रोडक्ट्स परचेस करता तर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार आहे आणि 20% डिस्काउंट करता तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायचा, जो की मी स्क्रीनवरही मेन्शन केलेला आहे. प्रवीक्षा 2024 हा वाला जर कुपन कोड तुम्ही अप्लाय करता तर तुम्हाला प्रोडक्ट्सवर 20% डिस्काउंट भेटणार आहे. आणि सोबतच जर का तुम्ही कुठल्या ऑनलाईन वेबसाईट्सवरनं शॉपिंग करताय जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट, नाईक, तर या तीनही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे प्रोडक्ट्स भेटणार आहे. नियर बाय तुम्ही कुठेही शॉपिंग करता तर तुम्हाला तिथेही बी ब्लंटचे प्रोडक्ट्स भेटून जाणार आहे. सोबतच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स तुमच्याकरता प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही डिरेक्टली बाय करू शकता. ऍज वेल एज तुम्ही यांची हेल्पही करू शकता. ती कशी, दे हॅव स्टार्टेड अम्बिशन टू एम्पॉवर टू वुमन विथ अ संभव फाउंडेशन थ्रू बी ब्लंट शाईन अकॅडमी. जेव्हा केव्हा तुम्ही एखादं बी ब्लंटचं प्रोडक्ट परचेस करता तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या एका विमेनचं एम्पॉवरमेंट करत आहात. दे हॅव प्लेस टू हेल्प 10,000 विमेन्स अक्रॉस नेशन. तर तुम्ही अशा प्रकारे हेल्प करू शकता. मला इंस्टाग्रामवर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या. म्हणजे एकच गोष्टीवर मला मी जवळपास 4-5 कमेंट्स बघितल्या की ती तुझं नवीन जे मंगळसूत्र आहे त्याचं डिझाईन बघायचं. लेट मी शो यू. तर हे माझं नवीन मंगळसूत्र, ज्याला 3 लेयर्स आहेत. म्हणजे एकच चेन नाही आहे, 3 लेअरमध्ये बनलं आहे आणि मागे एक साखळी येते आणि मग एक कडी येते. बाकी इकडे 3 मणी येतात की मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. हे असं मंगळसूत्र आहे. इकडे मोठा मणी येतो, त्याच्यानंतर छोटा, पुन्हा छोटा, पुन्हा छोटा आणि मग अशी चेन येते. दिसलं? तर या मंगळसूत्रासाठी खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या. तर आय होप माझ्या मैत्रिणींना हेल्प होईल आणि असं डिझाईन भेटेल जर का त्यांना हवं असेल तर. आणि अजून इयरिंग्ज आहेत माझ्याकडे, त्याच्यासाठीही मला विचारलं होतं कोणीतरी. सो त्या आता मला सापडणार नाही, पण तेही मी तुम्हाला जवळून डिझाईन दाखवेल त्याचं, की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल जर का बनवायचं असेल तर. पण हे पर्सनली मलाही खूप आवडलं होतं आणि म्हणून मी एवढं एक्सायटेड होऊन तुम्हाला दाखवते. आणि हे माझं नवीन एक्सटेन्शन्स, नेल एक्सटेन्शन्स, जे की स्वयंपाक करून आणि खाऊन येलो केलेत मी थोडेसे. या हाताचे कमी झालेत, या हाताचे जास्ती येलो वाटत आहे. खरं तर मी अशा नेल एक्सटेन्शन्सच्या लायक नाही आहे, पण सध्या खूप वेळ लागले मला, कारण प्रोडक्ट्स दाखवावे लागतात आणि व्हिडिओज पण बनवतो.
काम करताना त्रास खूप होतो, ग्लोव्ज घालून का होईना काम करावं लागतं, पण नेल एक्सटेन्शन्स करणं काही थांबत नाही आहे. फोटोज बघितले की असं वाटतं अरे हे पण मी करवते. सो वेट लागलं आहे सध्याचं. आय होप कमी काळपर्यंत हे असेल आणि एकदा माझं मन भरलं की मी पुन्हा ते करणं स्टॉप करेन मे बी. तर आता मी घेते जेवायला. खूप झालं आहे काम काम काम. तर आत्ताच मी वरती जेवायला आणलं आहे कारण की मला जेवण करताना बघायचं आहे आज TV. सो हे माझं जेवणाचं ताट आहे आणि मी तुम्हाला दाखवते की मी आता काय खाते आज. ॲक्च्युली आज खूप लेट झालं आहे. सो विराटचं ताट वरती आणलं होतं आणि मॅगी मी आता बनवून आणलं आहे वरती. वॉटरमेलन आणलं आहे. खूप लेट होतं आहे मला म्हणून मी थोडंसंच खाणार आहे, पण मॅगी खायचं खूप मन करत होतं तर मॅगी बनवलं आणि आता मॅगी खाणार आहे. हो गाईज, मला कोणीतरी ड्रॉइंग करून पाठवलं आहे. सो मला कंट्रोल नाही होते ओपन करायला, तर आपण आता त्याला अनबॉक्सिंग करूया. तरी खूप शिट, ब्युटिफुल आहे ना. सुंदर आहे. लावल्या लेन्सेस आणि लेन्सेस लावून मला झाले आहेत आता जवळपास 9 तास आणि हायड्रिक केली आज मी लेन्सेस कशा रिमूव्ह करते आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे. असं प्लकर येतं आणि लेन्स लावण्याकरताचं ॲप्लिकेटर पण येतं आणि रिमूव्ह करण्याचं हे वाला आहे. लेन्स कशा रिमूव्ह करते ते दाखवते. तर हे असं ॲप्लिकेटर घ्यायचं आणि हळूच लेन्स जे आहे ते असं पकडायचं आणि रिमूव्ह करायचं. जसं की मी आता ह्या साईडने दाखवते. इतकं इझिली आपण रिमूव्ह करू शकतो ना. आणि विशालला माझे असेच डोळे आवडतात. आज खूप ओरडले मला की काय लावून ठेवलं, अगदी भूतासारखी दिसते. पण मी जस्ट ट्राय केलं होतं. ह्या वाल्या लेन्सेस मी आज लावलेल्या ज्या आहे द हाब म्हणून ब्रँड आहे. तर त्यावाल्या लेन्सेस मी लावल्या होत्या आणि त्याला बॉर्डर नसतं आणि मग त्याच्यामुळे ते नॅचरल वाटतात. तर आज त्यावाल्या लेन्सेस मी अप्लाय केल्या होत्या आणि आता माझे डोळे जे आहेत ते रेड झाल्यासारखे मला वाटतं. आणि आता मेकअप खरं तर मी तसा केला नाही आहे जास्ती, पण मी मेकअप रिमूव्ह करण्याकरताही काय यूज करते तेही तुम्हाला आज दाखवून देते. कारण आज माझ्याकडे आहे बराच रिकामा वेळ आणि मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे की मी कशा ॲक्टिव्हिटीज करते. तर मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मी वापरते वाईप. पहिले तर मेकअप रिमूव्ह आईज आणि लिप्स करताचे वाईप्स आहेत हे, पण मी ओव्हरऑल फेस करता यूज करते. असं घ्यायचं आणि हे असं अप्लाय करायचं. असं ओव्हरऑल फेसवरनं वाईप जे आहे पुन्हा दुसरं वालं वाईप मी घेत. व्हॉट हॅपन? रेड झालेत माझे डोळे आणि
रब करून मी हार्श करून घेतलाय माझ्या डोळ्यांना इथे. ओके, जसं की तुम्ही बघताय मेकअप रिमूव्ह झालाय. 2च वाईप मला लागले आणि पूर्णपणे मेकअप जो आहे तो रिमूव्ह झाला. पण तरी पण मी फेस वॉश करणार आणि मग त्याच्यानंतर हेअर ऑइल लावणार, शांतपणे झोपून घेणार. तर एक्सटेन्शन्स बघताय, ओम्ब्रे मध्ये केलंय, ओम्ब्रे मध्ये.